मनोज जरांगे पाटलांची आज बीडमध्ये निर्णायक म्हणजेच इशारा सभा आहे आणि या सभेला महाराष्ट्रातून तमाम मराठा बांधव इथे येतात आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे, त्यांची कुठेही तारंबळ उडाली नाही पाहिजे यासाठी बीड जिल्ह्यातले जे मराठा समन्वयक आहेत त्यांनी काळजी घेतलेली आहे। जवळपास 3 टन जो नाश्ता आहे तो बीडकरांनी इथं तयार केलेला आहे। आपण पाहू शकतो की हे साबुदाणा खिचडी आहे। अशा पद्धतीनं सकाळी 6 वाजल्यापासून ही खिचडी होते आणि बाजूला इकडे जर पाहिलं तर हा पुलाव आहे, राईस पुलाव आहे। अशा पद्धतीनं दर 10 मिनिटाला जवळपास 25 किलोचं एक जो पातेला आहे तो खाली होताना आपल्याला पाहायला मिळते। कारण सकाळी 6 वाजल्यापासून इथं गर्दी होते आणि बगर नाश्त्याचं लोक इथं येत आहेत, त्यामुळे त्या लोकांची कुठेही कुचंबना होऊ नये यासाठी अशा पद्धतीचं नाश्त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। माझ्यासोबत काही मराठा समन्वयक आहेत ज्यांनी हा पुढाकार घेतलेला आहे। किती टन हा नाश्ता आहे आणि सकाळी किती वाजल्यापासून या नाश्त्याची तयारी सुरू आहे? मनोज जरांगे पाटलाची जे सभेचं नियोजन आहे तसं आम्ही रात्रीपासून इथे आहेत। जवळजवळ 100 युवक इथं मराठा समाजाचे काम करतात। आज एकादशी असल्यामुळं आपण शाबू खिचडी जवळजवळ 2 क्विंटलच्या आसपास शाबू खिचडी करतोय। त्यानंतर राईस पुलाव आहे तो 20 क्विंटलच्या आसपास राईस पुलाव आहे। अशा पद्धतीने आपण मराठा समाजाचे जे येणारे खेड्यापाड्यातून जे लोक आहेत त्यांची आपण या ठिकाणी सोय केलेली। पाणी आहे, कोल्ड ड्रिंक्स आहे, त्यानंतर आपण युनोचे जे पाकिट असतात त्यांना ते देण्यासाठी ते पण आहेत। अशी आपण सोय करतोय आणि मराठा समाजाची किंवा इतर कोणत्याही समाजाची गैरसोय होऊ नये, जे सभेला येतील त्यांच्यासाठी नाश्त्याचं या ठिकाणी आपण उत्तम प्रकारे नियोजन केलंय। आपण पाहता खिचडी असेल, एक चांगली खिचडी आणि चांगला पुलाव राईस आपण या ठिकाणी केलेला आहे। नक्कीच चांगली खिचडी आहे, पुलाव पण चांगला आहे आणि सकाळपासून म्हणजे आज खरं तर एकादशी आहे आणि अशा पद्धतीने जो नाश्ता आहे त्यांनी तो तयार केलेला आहे। आणि हे संपूर्ण जे पातेले आहेत जवळपास 10 मिनिटाला एक पातेलं इथलं खाली होताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत पाहता सर्वसमावेशक कुठल्याही समाजाचा व्यक्ती जरांगे पाटलांच्या सभेकडे आल्यानंतर त्याची तारांबळ होऊ नये यासाठी अशा पद्धतीनं नाश्त्याची जी व्यवस्था आहे ते प्रत्येक ठिकाणी शहरामध्ये येण्याच्या प्रत्येक ठिकाणी नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन सुशांतसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।